तेरू को मैं बता रहा हूँ, मेरे कैसा शनखत के पैसे दे दिए तू, क्या है तो? हाँ तो लेके जा न लेके जा, मेरे को कुछ लेन देन नहीं है, मेरा पैसा मेरे को चाहिए भाई। तेरे को मैं बता रहा हूँ, नहीं तो फिर कैसा मेरा हिस्सा दिखेगा तेरे को? बा तुले 10 खेप सांगणं झालं ना माय, की बा मला टाली भेटली की मी नेतो मा सोयऱ्याची टाली आहे. हं? मा फुकट जमून राहिलं टालीचं, तुम्ही आता पैसे काल गमू सांग ना. ज्या दिवशी शेणखत नेईन मी तुय त्या दिवशी तुला पैसे देईन ना. हं? देत नाही असं थोडी म्हणून राहिलो मी, की देत नाही असंही म्हणून नाही राहिलो ना. ते काय सांगून राहिला तू? 50 खेप आम्हाला ती सोयरे टाली असो की फोयरी टाली असो, आम्हाला काय घेणं देणार? आमचे पैसे देणं आम्हाला मोकळ कर तू. हा आमचं शेणखत ने नको नेऊ, पैसे देऊन टाक ना तू. हा ते कधी ने तू? ओ भाऊ, माझ्यानं काही घाई काही जमत नाही रे भाऊ, ने ना. हा मा सोयरे टाली रिकामी होईन तर आम्ही तुमचं शेणखत नेईन, आणि पहिले काही पैसा देत नाही भाऊ मी. तुम्ही इकलं कोण आले तर मी काय करू मग? मी बसू का चोयत मग? हा मला भेटीन का शेणखत? मग नाही, ज्या दिवशी शेणखत नेईन त्या दिवशी मी तुम्हाला पैसे देईन. ओ गडे हो, तुम्हाला कसं हा गोड गोड बोलून फसून राहिला बरं. हा शनखती नेत नाही, तुम्हाला पैसे देत नाही. हा 87 रुपये टालीन घेणार हा का मूर्ख आहे काय? हा रुपये फेकून मारत नाही तुम्हाला. तुम्ही कसं आताच कसं पैसे घ्यायचे जोडून मोकळे करा. घंटे तू कोण अगोगोना करून राहिला म्हणतात, चबर चबर करून राहिला, घेणं दे ना. तुला माहीत ठोक काही नाही. हा व्यवहाराचं माहिती आहे का तुला? नाही काही पागल तर पागल भादर भादर कर चाल निघडून मागरूत. तू मानाने लागू नको, मानावर घेऊ नको. हा गरीब माणसाला फसवता काय तू? हा लुच्च्या. हा हे गरीब आहेत लोक, याला फसवता काय तू? हा याचं शेणखत घेतलं, पैसे द्यायचे ना, बम पैसे देऊन टाकायचे. मग एवढं वाटते तुला तर? घंट्या तू भादर भादर करू नको. हा तू काम कर चा. गरीब आहे श्रीमंताचे मामी पाहिजे ना, मा व्यवहार आहे. ओ घंटन ताई को काय बोल रहा तू? हाँ वो सच बोल रहा, तू साले झूठ बोल रहा हमसे. हाँ पैसा दे तू हमारा, क्या है तो? हाँ यहाँ पे हिडो मोड़ दे तेरा, क्या है तो? शिवलाल भाऊ तू अगं काम करू नको, पैसे देऊन टाक. शेजारी कामा शेजारी धर्म आहे आपला. आपण काही दूरचे नाही ना. कसं तू शेणखत कधी ने ना तू, पण आज आम्हाला पैसे देऊन टाक. आम्हाला काय लटकवतो तू? आम्हाला कामं नाहीत काय? मी नाही म्हटलं काय शेणखत नेत नाही असं नाही म्हटलं नाही. मी नेतो ना मी, पण कसं घाई करू नका. हा तुम्हाला असंच मेन घाई करू नका, घाई करू नका. तुम्हाला थापे ठेवीन बरं. तुमचं शेतकरी तुमच्याच घरी राहील, रुपया होणार नाही त्याचा. पैसे वसूल करा तुम्ही आताच पैसे घ्या. हे संधी आहे बरं, डबल भेटत बी नाही, डोळ्याने पाहायला भेटत नाही तुम्हाला. पाहून गेला एकदा की ते तू शेणखत ने की नको ने, पैसे दे आता. सौदा झाला ना, मग सौदा झाल्यावर काय रंध्रण करून राहिला? घेणं दे ना. 8 दिवस थांबलो ना आम्ही, कडलं तुझी वाट पा. पैसे देऊन टाक आमच्या आम्हाला. तो तुम्ही जास्त तटी उरून राहिले बा. सध्याचं काही माझं उपाय नाही आहे. आता तुम्हाला पैसे भेटू शकत नाही. ज्या दिवशी शेणखत नाही त्या दिवशी पैसे देईल. हा नशीन जमत तर राहू द्या. खाली गेल्यावर मग तू ना तुझ्याचं पैसे नव्हते खिशात, दमडी नाही, चालला सौदा करायला. लोकांनी सौदे होत काय? मग आम्ही कोणाला इका आता? हे कोणाला इका? आता तुम्हाला घाई तर मी काय करू? मी तर सांगून राहिलो टाली ज्या दिवशी लाईन त्या दिवशी पैसे दे. तुम्ही तर आता अब्बीच पैसा बाई तुम्हाला कुठून देऊ मग? अब्बी शेणखत आणलं नाही काही नाही, डबल देता नाही देत मले. हा नो गॅरंटी. इकलं तुम्ही दुसऱ्याला तर काय घेऊ मी तुमचं? चला हा निघा अडू, चला घेत नाही मी तुमचं शेणखत, निघा मा घरू. बाबू शिवलाल असं करू नको, पैसे दे बरं. गुंडी कुठे अटकी तुझी सांगता येत नाही. हा सांगून राहिलो. हे मले नको सांगून बे, असं करू नको तसं करू नको. मा घरी येऊन मला धमक्या देता, निघा अडून. चला हा बाजूले हल थिंग. चालली झाली धमक्या देऊन राहिले. आले रुपया फेकून मारत नाही तो, घुसा घरात त्याच्या. हाना त्याला 2-4 रट्टे. त्याला रट्टे मारले की हा पैसे दे, तसे देत नाही बरं. आले लोकांनी येड्यात काढते हाय. शिवल्या चलो बरं भाई, देखतीस का भी क्या है तो, कंबळने में से मोडती उसको साली को. ज्यादा ये कर रहा. शिवल्या का आला? शिवल्या गेला खिडकीतून पोहून. दिसून नाही राहिला का तुम्हाला? कसा पोहून राहिला भनांत. तरी तुम्हाला म्हणून लवकर पटकन झाला या माग घरात. अरे तो लय बाबा चालबाज आहे तो. कहाँ बे जाएगा साला भाग के? उसके पीछे हुई ना मैं. साले रुक तू रुक, तेरे पीछे हूँ मैं. चला चला भाऊ, टाइमपास करू नका. चला या मागं लुच्च्या या. येऊ दे फक्त मानाता येऊ दे तू घरी फक्त. मग सांगतो त्याला काय आहे बजेट. हा जास्त हिडगे धंदे करून राहिला नुसतं लोकांनी मागे फिरते यायचे त्याच्या मागं भामट्या आणि चालला मागं. बापारे बुडाच्या रस्त्यातच बसला रे बापा. चालगोच बाबा मोकड्या दुसऱ्या दरवाजातून. काही भाकर वरून खायन चालला जाय. कुकडे गड्या इकडे पाय ना. गड्या कुठे चालला म्हटलं तू? कुठे चालला? हा घरात काय तुले? घुसला सीधा घरात. आता कुठे जाऊ मी? घरात चाललो आता. कपडे मोपडे बदलतो, हातपाय धुतून जेवण करतो. कपडे मपडे बदलतात, हातपाय धुतून जेवण करतं. पण मी काय साला जगळली का रांधून ठेवायला अडी? हा तू बोकांट गावामध्ये यायचे त्याच्या मागं.
अरे हा आणि स्वयंपाक केला मी तुझ्यासाठी फुकाचा खातं का तू? डबल कचकच सुरू आहे बुड्याचं म्हटलं का काय ह्या बुडा असेल तर असं. अरे मग 200-500 आणतो ना कोणाच्या मागं फिरत होतं मला बुड्याला समजतच नाही बा. अरे बुडे बा तुम्हाला कोण्या गोष्टी कमी पडू दिली का म्या सांगा ना. सारं दाना मटेरियल किराणा सर्व ओके म्हणजे काम आहे ना. आणि तुम्ही राजा आले की कचकच लावता मागं. तुम्हाला फक्त स्वयंपाक करणार 4 पोळ्या टाकणार भाजी करणार. मला मी कोणता त्रास देतो का हे करा की ते करा की वावरात चक्कर मारा. मी म्हणतो काय कोणा गोष्टी फक्त तुम्हाला घरी राहा स्वयंपाक करा बस दुसरं काहीच नाही. तुमचं घरी आले की तेच असते कचकच. मग काय मार का उपकार करून राहिला का तू किराणा ह्या आणून राहिला तर? अरे हा का भंटला आणि फिरतो लोकांच्या मागं लोफरा. उठला सुटला की चालला कोणाच्या गाडीवर बसून भंटला सारखा हाय तर नाम्या. आवाज दिला की चालला मागं मागं. मी कोणाच्या मागं जाऊ की काय 200-400-500 आणतो मी रोजदारी आणून राहिलो ना. फुकट थोडी फिरतो मी कोणा गाडीवर जातो तर आणतो ना पैसे. तुम्ही राजा आले की राजा कचकच लावता मागं तुम्हाला माहीत ठोक काही नसते. बरं 200-400-500 आणतं ना. आज किती आणली दाखव बरं दे बरं दे मला किती आणली 500 आणली 1000 आणली तर गेलता ना त्याने नाम्याच्या मागं. अरे आज कामच नाही केलं नामदेव पैसे देतील कुठून. गावातच होतो गेलोच नाही कुठे. आज गेलो असतो तर मग गेले असते पैसे द्यायला रोजदारी मले. ते का फुकट ढोपडतात थोडी मले. काही नाही फुकट नाही ढोपरत तुला तो. अरे साऱ्या गावाचा चिकोट आहे तू गुवातली कोवडी काढणारा माणूस आहे तो नामदेव. आणि तू तुला पैसे देणार का रोजदारी देणार तू मला शिकून राहिला का शांतपणा. अरे मी तर नसती वाकी पाहुणे या गावातल्या लोकांच्या आणि तू मला सांगून राहिला का. असेच थोडी माय पांडे झाले बाबू. तू मला नको येड्यात काढू. अटी भाकर काही नाही चालली निघ लवकरच्या नाम्या घरी जाय खायला. त्याच्या मागं फिरतो ना तू फुकट फाकट ढोपरून घेते तुला तर जाय त्याच्या घरी माग त्या बायकोला माग स्वयंपाक कर म्हणा माझ्यासाठी चांगला पूर्णाचा मला खाऊ घाल. अटीसा मी रिकामा नाही तू स्वयंपाक करून खाऊ घालेल चाल निघडून चाल. काय राजा बुडबा घरी आले की राजा कचकच लावता आणतो ना वा रोजदारी हो मी. काय राजा माणसा आहे तुम्ही. तर आमच्या भोजा घरी काल जाऊ मी घ्यायले घर असल्या दार असल्या राजा. काय हो तुम्हाला कोण बैकून देते हो असं. अल्या काल कोण बैकून देईन मी काल आणले कुरवा का मला बायको आले लोक सांगतील मा कानात येऊन का रे असं असं आहे. हे झाला गड्या तू चाल भाई निवडून चाल. काही खाणं काही नाही जेवण फेवण काही नाही चाल. तुला इथल्या का असंच आहे तो करू खाऊ घातलं तर तू असाच मासशीन याची त्याच्या मागच फिरतीन डवरशीन रोज. तू का सुधारणारच काय तुला आहे तर भेटून आला बोकाडून राहिला तू. चाल भाई निघडून चाल. अटे काही नाही घरी यायचं नाही तुला चाल. राजा बुडबा मला चांगली भूक लागली राजा पण तुम्ही असं करून राहिले का. घरी नको राहून दारी नको राहू मग मी कुठे जाऊ मला काही जेवण राहिला तू त्याच्या मागं फिरतो त्याच्या घरी चालला जाय तू. त्या नाम्या घरी जा ती शांती स्वयंपाक करते खाऊ घालते तुला डांगरे आहे चांगला. घरी नको येत जाऊ तू त्याच्या घरी जेव्हा जाय तडीच राहत जाय. त्याचीच पोरकी करून घे बायको तू बायको दे तुला करून दो. कुकडेच बोलता बा तुम्ही घेणं देणं. तुम्हाला लोक घातले बैकून देतात तुम्ही तसेच वागता राजा हो माझ्यासोबत. मला काय आतले लोक सांगतील मला दिसत नाही का मी का फुटका का चष्मा लागला म्हणजे का मला दिसत नाही का ऑपरेशन झालं डोळ्याचं दिसत नाही का मला. सारं समजते भाऊ मले. कुकडे फिरतं कुकडे नाही तर बाबू असा भंटला हा का पिला लग्न होणार आहे तुझ्या. मी कुठे पोरगी पाहू रे तुला भंटाला नाही निघटू चाल नाम्या घरी जा. बरं मी काही थांबत नाही. मी चाललो मी नाही थांबत. काय बुड्याला कोणी चार्जिंग केलं काय माहित बा. बुडा चांगलाच बैकला आज. याला येऊ देत नाही मी आता घरी नाही. याला घरी 5 टी ठेवली त्या नाम्या घरीच राह म्हणा हराम फरा. बरं बबण्यानं माऊलीनं मला सूचित केलं हा पोऱ्या बैकला असता याच्या मग आता असा कसा पोटाले चिमटा बसला याच्या खायला नाही भेटली की बरोबर लाईन होती ना तसा बोकांनी ना बोरे. शिवलाल काऊन पोहून राहिला रे काय माहित काय झालं गड्या. शिवलाल अरे तिकडे काय करून राहिला तू. वाळग्यात काय करून राहिला वाळग्यात काय घुसून राहिला तू काय झालं काय. वा काय सांगू तुम्हाला गळे हो मागे मोठा घोरा आले का खोटा घोरा आला. काय झालं रे बा असा कोण बयाळ करून राहिला याच्या वाळग्यात घुसतो की त्याच्या वाळग्यात काय कुत्रे लागले का तुझ्या मागं. अरे बा तू बयाळ गंठ्याने का आपल्या गावातला त्यानं महाभोवती आफत आणली ना. त्यानं काय आफत आणली रे बा. अरे बापा मी शेणखत घेतलं तर बाजूच्या गावल्या आपल्या 20-25 टाल्या सौदा गिवदा होईल होता पण कसं ते मोल पडलं तो महागात. तुम्ही काही आणलं नाही ते तर त्याचे माणसं आली ते 2 जण त्या गंठ्यानं सायजन पागलानं मा घर दाखवलं द्यायली. ते सायजे मला मॅट करून राहिले ना मागच फिरून राहिले माय.
त्या पागलानं गंठे आणून त्याच्या घरी, मग याला हिसका शिकवता की चांगला. बरोबर त्या पागलाच्या नांदी काय लागतं गड्या सांगतो आता. हाफ मॅट तर हाफ मॅट त्याच्या नांदीने लागले जात ना. निपटले काय मग ते आता. अरे बापा ते काच काही निपटलं रे बाबा, ते मागं जात माया म्हणून तुम्ही वाडग्यात घुसून राहिलो तरी राहिलो असतो बसून. तुम्ही तेवढ्यात आवाज दिला मुली. काय गड्या शिवलाल तू भीत बे, आपलं गावले का सार हा, आणि तू बाहेर गावातल्या माणसाला घेऊन राहिला आपल्या गावातून, तुझ्या दादागिरी करून राहील. येऊ दे बरं, देईल 2-2 झपके मारतो गायले. हा, टेन्शन न घेऊ तू. शिवलावर काहीतरी परेशानी आली वाटतं. लय खरं आहे, तुझे गाव आपला ढमुक टमुक आहे, पण हे आपल्या गावातलेच लोक त्याला साथ देऊन राहिले. आता गंठ्याचं काही काम होतं का? मा घरा लोकांनाच त्याला हराम खोरायले. मा घर माहीत नसतं, दार माहीत नसतं. झालं नसतं ना, ते मामाला लागले नसते ना. थांब, या गंठ्याचं बजेट बसू आपण. तू लय वय वय करून राहिला सायाचा. त्याचा बजेट बसवाच लागतं आपल्याला आता. नाही त्याचा बजेट बसवाच लागते, उलटा टांगाच लागते त्याला हराम खोरायला. थांब तू एखाद्या वावरात सापडू दे मला, तू तिकडे नाही टांगून ठेवला उलटा, मग म्हणतो तर हाय शिवलाल नाही. मग साया जा मा घरावर जाता गोटे आणून राहिला, मागे म्हणे झाडच लावा. आज काहीच बकून राहिला. जाऊ दे ते टेन्शन घेऊ नको. आम्ही ना एका ठिकाणी चांगली शाळा जमवली ना रे, भांडणात लावून दिले. कुकडे लावले बा भांडणार बा. अरे बापा, आता आपल्या घरातला रघुबुडा नाही का, त्याच्या नाताचे त्याचे दिले दोघे भांडणं चिटकून. तू दगड्या फिरत नाही ना नामदेच्या बरोबर, इकडे तिकडे मागं पुढा. हा, त्या दोघे दिले झमकून. तुम्ही बरं केलं गळे होते त्या नाम्यामुळे आणि त्या दगड्यामुळे. तुम्ही परेशानी चालू ना त्या रघुबुड्या नातामुळे. त्याही नसायचे ते जर सौदा करायला आले नसते तर मागं हे पडलं नसतं. 1500-1600 रुपयानं टाली खताची भेटलीच ती मुली. पण सायचं बोलले आणि ते 2700 रुपयानं मग मस्ती मारली त्याने टाली. मला सटकता नाही आलं. बरं केलं तुम्ही न परत गेम बसवला द्यायचा. आता बुड्याचं येईन भांडण लावलं काय, बमण्यानं मावली ना. थांबा त्याला सांगून द्या तुम्ही. त्या दगड्यानं नाम्यानं फसवलं ना, दगड्याचा पुरा गेमच केला ना रे. बुड्या दिला असा चार्जिंग करून दिला की बस भांडणच करते ना. तू घरी गेला की दगड्याला भाकर बी नाही, पाणी नाही घरात, तुला सांगतो. असा भयकून दिला म्या. बरं केलं तुम्ही ना, बरं केलं. एक काटा काढला. आता या गंठ्याचा काटा काढणं आपल्याला चांगला. हो शिवला आल्या गंठ्याचा काटा काढून. काय जो तुम्ही मत्ता करता का? थांबा, तुमचा बजेटच बसव. दोघा तिघा जावी दगडू दादाला जाऊन सांगून द्या तुम्ही काय आहे तर, मग तुमचा कार्यक्रमच आहे आता. बरं केलं. बरं रघु बुड्याला सांगितलं तुम्ही ना, बरं केलं. हा, त्या नाम्याचा काटा काढणं आपल्याला. पण या गंठ्याचा पहिले काढण्या सहायच्या पागलाचा, या हरामखोराचा याले पागल दवाखान्यात नेऊन टाकणं आपल्याला, नाहीतर वावरात नेऊन उलटा टाकणं सहायच्याले. हो, धीरे धीरे होईल शिवला. फक्त आता कसं घाई नको करू तू. घाई केली गडबड होत असते बरं. नाही घाई तर नाही आहे मुली, पण काटाचं काढणं आहे. मागे लय फेदोड लावून राहिला ना रे तो. मास काढलाय मायच म्हणजे लयच काळ्या करून आला तो सायाचा. तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही काढतो काटा त्याचा. बरं बा, मी टेन्शन घेत नाही. मी चाललो आता वावरात. मी काही थांबत नाही घरी. अजून मागे जर काही भिरोड आलं ना तर अजून घोर आफत. फालतू कसं मागे पाहिजे नाही काही. हा जाय तू वावरात, आम्ही काही येऊ देत नाही त्या मागे. टेन्शन न घेऊ तू. पण आलं कोणी रस्त्यात तळतो आम्ही. हा पाहिजे तेवढं मग. हा पाहतो आम्ही. शिवलाल बंद गाव पेटायचं. हा शिवलाल पोहा लागून राहिलो त्या पागलामुळे, त्या गंठ्यामुळे. त्या गंठ्याचा बजेट बसावाच लागते गड्या आता आपल्याला. आपल्या दोस्ताला तर देऊन राहिला. नाही बसून त्याचा बजेट बसून. आता या दगड्याचा बसवला आपण, आता त्या गंठ्याचा बसू. चाल आपण आता तिकडे गात चौकात. चाल बापा चाल. आज गळ्या दगड्या तुला उपाशी राहा लागते. बुड्यानं पुरा कोळदांना दिला गळा. बुड्याचा घरात घुसू येऊन राहिला बापा. दवडी ते पाव देऊन नाही राहिला खायचं. एखादी पोळी खाल्लीच तिथं. आज काय उपाशीच राही नाही आता. करा बा हे आम्हाला कोणा बैकून दिलं काय माहित सायानं. नाही बुडा असं करत नाही, खाऊ पिऊ घालते म्हणा. बोलते पण खाऊ पिऊ घालते. उपाशी पाठवत नाही बा. आज जास्त चार्जिंग करेल आहे बुड्याले. कोण हरामखोर भेटला आता काय माहित बुड्याले. काय आता काय करा, काय सुचून नाही राहिलं बा. भूक तर लागली हे नामदेवाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणू शकत नाही आपण भाकर द्या म्हणून. असं काय आपण रोजदारी घेतो, भाकर खाता का द्या घरची. लाज जाय धंदे जात नाही. एक तर आपल्या गावात हॉटेला मटेला नाहीत, काय भजे मोजे खाल्ले असते तर काय करा. भूक तर दाबून लागली. लगन होईल पाहिजे होतं का बायकोन तरी. बायकोन तरी पोया मोया टाकल्या असत्या, भाजी माझी चटणी मटणी दिली असती, काय नाही काही चोरून सारं. लग्न आवश्यक आहे बा. बायको असली की सारं होते बा, नाही तर काही खरं नाही. आबा तर असा आडवा उभाच कुठून राहिला बा बुडा. बरं आहे उपाशी. आता दुकानातही गेलो असतो, काही आणलं असतं चिवडा मिवडा, पण ते जायला पुरत नाही साऱ्या गावाला माझं. आज कोण चिवडा खाऊन राहिला बा. 4 लोकही असतात तरीसा ते काय पुरत नाही. ते जाऊ दे. डायरेक्टच बसलो उपाशी तापाशी. दगडू दादा काय रे बा जगना काय तू आता. पहिलेच तुम्ही परेशान गाडा उपाशी आहे. काय आला तू आता डॉक्टर खाल माय. अरे बा मी काल तुला परेशान करू बा.
त्या आबाले बैकून कोण दिलं माहिती आहे काय? कोण दिलं माहिती आहे का? भांडणं कोण लावलं तुमच्या घरात? त्या बबण्यानं माऊलीने लावले. बुडा बैकून माऊलीनं बबण्यानं दिला. तुले कसं माहित रे? अरे बा मी मा कानानं डोळ्यानं पाहिलं ना. शिवऱ्याला सांगत होते ते असं असं केलं म्हणून. मी ऐकलं, मी तटून चालला आलो. म्हटलं चला दादाला सांगू, दगडू दादाले. ती तुझ्या गेम त्याईनच केला दोघाईनं. म्हणून मी मा बासा फुरफार काऊन करून राहिला तर या लुच्चाईनं केला का बरोबर? मायले तुमच्या थांबा चाला रे. दणके मारतो सहा गेले आता. बजेटच बसू आज. हा दादा हान चांगलं त्याला हान. अगोपणा जास्त करतात ते. मा बुड्याची तशीच भांडणं लावते त्याईनं. हा बोगस आहेत ते दोघे जण. हान त्याले. हा पाहतो ना आता. चाल तू आता कशी दणके मारतो पाहतो आता. चोट्टे हो, तुमच्यामुळे मला उपाशी राहावं लागून राहिल्या ना सायाचे हो. मा घरी भांडणं लावता मग आबाला बेकून देता का? थांबा तुम्ही थांबा. लुच्चे हो, अड्डी येऊन बसले का भामटे हो? लोक या घरात भांडणं लावता आणि मजा पाहता का रे हो भामटे? माऊली बबने काय बोलून काय राहिला तू? कोणते भांडणं लावले कोणतं काय रे? दुखते कुकडे शक्त कुकडेले का? काय भादरते रे? हा तर कुकडच्या कुकडे. आम्ही बोललो नाही, चाललो नाही. वट्यावर बसला आहे मी, गप्पा मारून आलो. हा म्हणते भांडणं लावले लुच्च्या. भादरते माझं पुरावा बाबू. तुम्ही ना माघारी भांडणं लावले. मग आबाला काय सांगितलं रे तुम्ही? ना याच्या मागं फिरते. तुम्हाला काय करावं लागते रे? चोट्टे हो, सायचे होईती साऱ्या गावाचे वटे राखायचे कामं करता नुसतं गावात आणि लोकांच्या घरी भांडणं लावता. हे धंदे करता काय? कोणा बाईवर लाईन मारू देतो, कोणा बाईला डोया मारू देतो, कोणा बाईले प्रपोज मारू देतो, कोणा बाईले हे धंदे करतो आम्ही. काम करतो आणि खातो, त्याच्यातही भांडणं लावतात. सायाचे बोट घालतात आमच्या घरात लुच्चे. तिचा बडबड करू नको. चाल निघटून चाल. कोण सांगितलं तुले? सांगरे जगून येईल सांग बरं. हा दगडू दादा त्या घरी भांडणं येईनच लावल्या. दोघं लुच्चेन लावले. आबाले येईनच बैकोलं असं तसं ढमुक टमुक. तुमचा नातू फिरते इकडे तिकडे. तू त्या दिवशी बोलला नव्हता काय येईल म्हणून येईन काटा काढला तुया. ऐकलं लुच्च? ऐकलं? कोणा घरी भांडण लावायच्या अगोदर विचार केला पाहिजे माणसानं. 7 खेप 10 खेप त्याचे परिणाम काय होती. बाबू गावामध्ये पाडलं ग माणसाला वास नाही लपत. हे गाव आहे. तिचा माहीतच पडते कोण काय कांडी फिरवली तर लुच्चे हो. जगण्या तुले काय तुतून काय पाहिलं आमचा? अगोपणा करतो भांडणं देतं का लावून? त्या हिजभर पोरात ऐकून राहिला कर तू? आम्ही काय करा ते धंदे? आम्ही काय भांडणं लावा तुझ्या घरात? तू त्याले काले बोलून राहिला जगनले? माशी घेणं पंगा आता. तुला माहित आहे दगड्या कसा आहे तो. एकदा बैक लागी आपण कसं बसवून जात कोणाले लुच्चे हो. काहीच काही बोलू नको. लुच्चे गिच्चे करू नको. तू काय केलं रे आम्ही ना? त्या आबाला विचार जाय कोण बैकोला तर बोला. त्या डंगऱ्याला बोला इकडे. आम्ही काही सांगितलं विचार त्या डंगऱ्याले. आबाले बोलाव काय पितळी जर उघडं पडलं बाबू तुम्हाला पैता भोई थोडी पडीन बरं. गावात राहणं मुश्किल होईन तुम्हाला सांगून देतो मी. तुम्हाला मा नांदे लागायचं नाही. मायाच्यात बोट घालायची तुम्ही ना सांगून राहिलो. काले बोट घाला आम्ही काल रिकामी आवे एवढे चालले काढी सुनून राहिला. आम्हाला हेन्ना देणं तू सांगून राहिला. हेच बरोबर ऐकतो ना. आमच्या ठसन गाजवता का झालं तिकडे? रिकामचोटले का जायचे मागे भांडला आणि फिरतो. आम्हाला म्हणता आमच्या गाजवता काय? थांबा तुम्ही. तुमचा बजेट बसाच लागते गड. तुमची पाठ सही करून राहिली. जास्त वय करून राहिले तुम्ही. डोकरं हो. काय खाता रे तुम्ही? अन खाता गु खाता. लोकांच्या घरीचे बोट घालता. अरे दादा विचार करू नको. झपके मारायले हे लुच्चे जात नाही घरी. मा घरी मा बाबाली असंच खेळतो येईन. वावरात पाणी आणून भांडणं लावून दिलं तर मा मोठ्या आबाचे मा बापाचे येईन. काय मा ताकद नाही ना. तर म्या झोडले असते तर येईल. पण आता तू याला ताकद आहे. झोड येईल चांगलं. बरं जगन वाजतो नाही येईल. आता थांब ना तू. पाहून राहिले रे भामटे हो. तुम्हाला दणकेत आहेतच ना रे लुच्चे हो. लोक या घरात बोट घालता. काही गरज आहे का तुम्हाला या घरात झाकून पाहायची रे? हे धंदे सोडा नाही धंदे. बमने काही खरं नाही गड्या दिसत मुली. हा दणकी मारते आपल्याला पोय उठून. याला सारं माहीत पडलं. या पोऱ्यानं सांगितलं देवल्याच्या. नाही ना पोऱ्यानं या जगण्यानं सहायच्यानं. हा जगण्या पोऱ्या जसं उकडल्याचं उभा होता ना. आपण लक्ष नाही दिलं. सहा यानं घोर केला. चाल पोय उठून आता. काय म्हणणार ते? चालला ठसून गाजून राहिला तो उठून. मोठा सांगून आला आम्हाला असं तसं. अरे हो लुच्च पैता कुठे रे? कुठे पैता काय के हो? अरे तुम्ही काही केलं नाही ना. पोहून काय राहिले मग? काही खरं नाही. खूप बनले मावले दणक्यात भुवाच. लुच्च हो. पोहू नका तुम्ही काही नाही केलं ना. मायले तुमच्या सायाचे हो.
चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.